आम्ही जर बुडालो ना तर तुमच्या पण करिअरची नाव बुडणार आहे. दिसतंय ना तुम्हाला? आंधळी नाहीये मी. मग करा करा काहीतरी. गावात जर शाळा उभी राहिली ना तर उत्पन्न धोक्यात येईल आमचं. सगळं सगळं सिंडिकेट बिघडल. पण आमच्या सरपंच पदाला जर कुणी आव्हान दिलं ना तर मग दिलं ना, आधीच दिलंय. फार कचरा करून टाकलाय तुमचा. मोठ्या बाई हा, आवेश योग्य ठिकाणी दाखवायचं, नाही तर तोंडावरती पडाल. मोठ्या बाई आता तुम्ही आम्हालाच तुम्हालाच सांगते, तुमच्या माणसांना कामाला लावा. गावभर त्या कार्टीची बदनामी करा. अख्खं गाव तिच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. तिचे सगळे प्लॅन, तिच्या सगळ्या योजना उधळूनच लावा. काही झाले तरी शाळा होता कामा नये. येतंय ना तुमच्या लक्षात? विठुराया, मोठ्या कामाची सुरुवात दणदणीत झाली. असाच आशीर्वाद असू दे. विठुराया, मी वाजलं का? हो. आला आवाज? मी सांगतो तुम्हाला, हे करू नकोस. ए गप्प बस. असा घालील ना तंत्र मंत्र सगळे हलतील. हा माळ भूताचा. नाही तुमच्या शाळेचा. हा माळ भूताचा. नाही तुमच्या शाळेचा. हा माळ भूताचा. नाही तुमच्या शाळेचा. भूताचा. नाही तुमच्या शाळेचा. भूताचा. नाही तुमच्या शाळेचा. सोडा, निघा इथून. जागा नका करू भूतांना. हो थांबा. विठुराया आहे. जे काही व्हायचंय ना ते विठुराया बघून घेईल. इम्रान, ते कुदळ घे आणि तोड. एक मिनिट मी उघड्याचा दुसरा पर्याय असताना कुदळीनं कशाला तोडायचं? सोनं नाणं तर नसेल ना गावलेलं. तुम्ही म्हणाला तसं भूतभीत तर नसेल. मला काय विचारताय? विचारा त्यांना. ओ माले मास्तर, अहो आम्हाला पण कळू द्या ना काय मिळाले. काय सोनं नाणं तर गावलं नाही ना?
त्याच्यापेक्षा खूप मोठी गोष्ट मिळाली आहे. ज्या जागेवर शाळा होणार आहे तिथे साक्षात विठुरायाची मूर्ती सापडली. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. विठुराया, जबाबदारी मोठी आहे आणि जीव लहान. तू तुझं अस्तित्व दाखवून दिलंस. आता फक्त एकच प्रार्थना आहे रे, या जमिनीवर विद्येचं मंदिर उभं राहावं. विठुराया पाठी राखा. अरे बापरे, अजून संपला नाही हिशोब. अगं बिझनेस जोरात ना, मग हिशोब पण जोरात. अभिनंदन. आता आनंद सेलिब्रेट करायला शेवगा मसाला, दही आणि शेंगदाण्याची चटणी केली. पटकन हिशोब संपव आणि चल जेवायला. सॉरी. सॉरी? सगळ्या हातात करंट आला. किती जोरात लागलं मला. सॉरी बोललो की होतं का सगळं नीट? सॉरी. सॉरी इंदू, किती जोरात लागला रे. ए म्हणजे तुला आता त्या हाताने जेवता नाही येणार. वा 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 बोलतोय साधू. इतक्या जोरात मला लागला आणि तू वा बोलतोयस. अगं हे बघ, तू माझ्या आवडीचा स्वयंपाक केलास बरोबर. तर कसं असतं ना, तो स्वयंपाक आता मी तुला भरवतो. कारण आवडीचा स्वयंपाक जर आवडीच्या माणसाला भरवला ना की त्याची चव वाढते. माहिती चव वाढते का? मग ना आवडीच्या माणसाकडून ना धम्मक लाडू आणि चापट पोळी खा, तेही चांगलं लागेल. कळलं का? अगं इंदू, काय तू पण ना, तूच नाही आपण दोघं पण ना असं लहान लेकरासारखे भांडत असतो. आता आपलं लहान लेकरासारखं भांडायचं वय आहे का? त्यासाठी छोटी इंदू पाहिजे. तू अरे दार उघडे ना, आगाऊपणा नको करत जाऊ तू असा. इंदू जेव्हापासून शाळा काढायचं ठरलंय ना,
तेव्हापासून तू माझ्यासोबत मास्तरने सारखेच वागते. असं झालं का? हम्म. आणि तू एका द्वाड विद्यार्थ्यासारखा तू नाटक करतो नुसते. सॉरी आजीबाई. आजीबाई आजीबाई बोलतोस मग. आजीबाई अहो इंदूच्या शाळेच्या ठिकाणी विठुरायाची मूर्ती सापडली. हा शुभ संकेतच आहे नाही? तिचे प्रयत्न आणि आपल्या गावामध्ये शाळा सुरू व्हावी यासाठी तिच्या मनातली तळमळ किती खरी आहे याची जणू विठुरायाने दिलेली पावती आहे बघ ती. अगदी माझ्या मनातलं बोललात. मला असं वाटतं इंदूचं शाळेचं स्वप्न पूर्ण व्हावं ना, ही विठुरायाचीच इच्छा आहे. पण आजपर्यंतचा इंदूचा प्रवास कुठे एवढा सोपा होता की इथून पुढचा असणार आहे? म्हणजे